डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर हे आधुनिक भारताच्या इतिहासातील अत्यंत महान व्यक्तिमत्व मानले जातात. 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रांतातील महू, आताचे डॉक्टर आंबेडकर नगर मध्य प्रदेश येथील लष्करी छावणीत त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील रामजी मालोजी सकपाळ हे ब्रिटिश सैन्यात सुभेदार होते आणि आई भीमाबाई या धार्मिक आणि संस्कारशील होत्या. आंबेडकरांचे बालपण अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत गेले. समाजातील जातीभेद, अस्पृश्यता आणि सामाजिक अन्याय यांचा त्यांना लहानपणापासूनच सामना करावा लागला. शाळेत असताना त्यांना वेगळे बसवले जाई, पिण्याचे पाणी मिळवण्यासाठी इतरांवर अवलंबून राहावे लागे आणि अनेकदा अपमान सहन करावा लागे. या अनुभवांनी त्यांच्या मनावर खोल परिणाम केला आणि पुढे त्यांनी आयुष्यभर सामाजिक न्यायासाठी लढा देण्याचा निर्धार केला. शिक्षण हेच परिवर्तनाचे प्रभावी साधन आहे, हा विचार त्यांच्या मनात लहानपणापासूनच रुजला होता. अनेक अडचणी असूनही त्यांनी शिक्षणाची कास सोडली नाही. एल्फिन्स्टन कॉलेज, मुंबई येथून त्यांनी पदवी मिळवली आणि पुढे बडोदा संस्थांच्या शिष्यवृत्तीवर अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात उच्च शिक्षणासाठी गेले. तेथे त्यांनी अर्थशास्त्र, समाजशास्त्र आणि राजकारण यांचा सखोल अभ्यास केला. कोलंबिया विद्यापीठातून त्यांनी MA आणि PhD पदवी मिळवली. त्यानंतर त्यांनी इंग्लंडमधील लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथेही शिक्षण घेतले आणि बॅरेट लॉ ही पदवी प्राप्त केली. परदेशात शिक्षण घेत असताना त्यांनी पाश्चात्य लोकशाही, समता, स्वातंत्र्य आणि बंधुता या मूल्यांचा सखोल अभ्यास केला आणि हीच मूल्ये पुढे त्यांच्या विचारांची पायाभरणी ठरली. भारतामध्ये परतल्यानंतर डॉक्टर आंबेडकरांनी सामाजिक कार्याला सुरुवात केली. दलित आणि वंचित समाजाच्या हक्कांसाठी त्यांनी आवाज उठवला. अस्पृश्यता नष्ट करणे, शिक्षणाचा प्रसार करणे आणि सामाजिक समानता प्रस्थापित करणे हे त्यांच्या कार्याचे प्रमुख उद्दिष्ट होते. त्यांनी बहिष्कृत भारत, मूक नायक यांसारखी वर्तमानपत्रे सुरू केली, ज्यांच्या माध्यमातून त्यांनी दलितांच्या प्रश्नांना वाचा फोडली. महाड सत्याग्रह, नाशिकच्या काळाराम मंदिर प्रवेश आंदोलन यांसारख्या चळवळींच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक अन्यायाविरुद्ध लढा दिला. महाड येथील चौदार तळ्यावरून सर्वांना समान हक्काने पाणी घेता यावे यासाठी त्यांनी केलेला सत्याग्रह भारतीय सामाजिक इतिहासातील महत्त्वाचा टप्पा मानला जातो. डॉक्टर आंबेडकर हे केवळ समाजसुधारक नव्हते, तर ते महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ, कायदेतज्ज्ञ आणि राजकीय नेतेही होते. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांची नियुक्ती स्वतंत्र भारताच्या पहिल्या कायदेमंत्री म्हणून करण्यात आली. संविधान निर्मितीच्या प्रक्रियेत त्यांची भूमिका अत्यंत मोलाची होती. भारतीय संविधानाचे मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी संविधानाचा पाया घातला. भारतीय संविधानामध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या मूल्यांना केंद्रस्थानी ठेवण्यात आले. जाती, धर्म, लिंग, भाषा यावर आधारित कोणताही भेदभाव न करता सर्व नागरिकांना समान अधिकार मिळावेत यासाठी त्यांनी संविधानात ठोस तरतुदी केल्या. त्यामुळेच त्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार असे गौरवाने म्हटले जाते. त्यांच्या विचारांचा केंद्रबिंदू मानवी प्रतिष्ठा हा होता. त्यांनी नेहमीच सांगितले की कोणत्याही समाजाची प्रगती त्या समाजातील महिलांची स्थिती पाहून ठरवली जाते. स्त्री शिक्षण, स्त्री स्वातंत्र्य आणि स्त्री-पुरुष समता यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. कामगारांच्या हक्कांसाठीही त्यांनी महत्त्वाचे कार्य केले. कामगारांसाठी योग्य वेतन, कामाचे तास, सुट्ट्या आणि सुरक्षित कामाचे वातावरण यासंबंधी त्यांनी धोरणात्मक पावले उचलली. त्यांच्या प्रयत्नांमुळेच आज भारतात कामगारांसाठी अनेक कायदे अस्तित्वात आहेत. धर्म आणि अध्यात्माबाबतही डॉक्टर आंबेडकरांची भूमिका स्पष्ट होती. त्यांना वाटत होते की जो धर्म माणसाला समता आणि मानवतेचा संदेश देत नाही, तो धर्म स्वीकारण्यासारखा नाही. हिंदू धर्मातील जातीभेद आणि अस्पृश्यतेमुळे त्यांनी तीव्र टीका केली. अखेरीस 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर येथे त्यांनी लाखो अनुयायांसह बौद्ध धर्माचा स्वीकार केला. बौद्ध धर्मातील करुणा, समता आणि प्रज्ञा ही तत्त्वे त्यांना मानवी समाजासाठी अत्यंत उपयुक्त वाटत होती. धर्मांतराचा हा निर्णय केवळ धार्मिक नव्हता, तर तो सामाजिक क्रांतीचा एक भाग होता. डॉक्टर आंबेडकरांचे साहित्यही अत्यंत विचारप्रवर्तक आहे. ॲनिहिलेशन ऑफ कास्ट, हू वर द शूद्राज, द प्रॉब्लेम ऑफ द रुपी, थॉट्स ऑन लिंग्विस्टिक स्टेट्स यांसारखी त्यांची पुस्तके आजही अभ्यासली जातात. त्यांच्या लेखनातून समाजातील अन्याय, आर्थिक विषमता, जातीभेद आणि राजकीय समस्यांवर त्यांनी परखड भाष्य केले आहे. त्यांचे विचार केवळ त्यांच्या काळापुरते मर्यादित नव्हते, तर आजच्या काळातही ते तितकेच लागू पडतात. 6 डिसेंबर 1956 रोजी डॉक्टर आंबेडकरांचे निधन झाले, परंतु त्यांचे विचार आणि कार्य आजही लाखो लोकांसाठी प्रेरणास्रोत आहेत. भारतातील दलित, वंचित आणि मागासवर्गीय समाजासाठी ते केवळ नेते नव्हते, तर ते आशेचा किरण होते. त्यांच्या संघर्षामुळे अनेकांना शिक्षणाची संधी मिळाली, आत्मसन्मानाची जाणीव निर्माण झाली आणि समानतेसाठी लढण्याची प्रेरणा मिळाली. आज भारतभर 14 एप्रिल हा दिवस आंबेडकर जयंती म्हणून साजरा केला जातो आणि त्यांना आदरांजली वाहिली जाते.
डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांचे जीवन हे संघर्ष, ज्ञान, धैर्य आणि मानवतेचे प्रतीक आहे. प्रतिकूल परिस्थितीत जन्म घेऊनही त्यांनी आपल्या बुद्धिमत्ते आणि मेहनतीच्या जोरावर जगभरात आपले नाव उज्ज्वल केले. सामाजिक अन्यायाविरुद्ध त्यांनी उभे केलेले विचारांचे आंदोलन आजही समाजाला दिशा देत आहे. समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या मूल्यांवर आधारित समाज निर्माण करण्याचे त्यांचे स्वप्न पूर्णत्वास नेणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.